Cancer Healer Center, a new beginning. पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांकडून स्थानिकांवर गोळीबार, एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू। पहलगाम नंतर हल्ल्याची 5वी घटना। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे। आज एफआयआर नोंदवली जाणार। जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर एजन्सी तपासात मदत करणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊन सर्व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणार, मन की बातमधून पंतप्रधान मोदींचं आश्वासन। सिंधू जल करार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही। पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज। पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन याची धमकी। चीनचा राजदूत जियांग बिझोंग यानं पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाकदारची भेट घेतली। चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा सुरू। एलओसी जवळ संरक्षण सुविधांसाठी पाकला मदत। पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करायला सुरुवात। पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन। 30 पेक्षा अधिक देशांच्या राजदूतांशी अधिकाऱ्यांच्या बैठका। पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा मुदत आज संपणार। अटारी वाघा सीमा चेकपोस्टवर वाहनांच्या रांगा, तर मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाक नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुदत। महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही। जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत। सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पहलगाम हल्ल्यातील पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा। कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन। दहशतवाद्यांना मदत करणारे 646 पेक्षा जास्त लोक ताब्यात। गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई। जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू। लाईन ऑफ कंट्रोल शेजारील नागरिकांकडून सुरक्षेची तयारी। हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या उपाययोजना सुरू। शिंदे फडणवीसांनी कान टोचल्यानंतर संजय गायकवाडांकडून पोलिसांची दिलगिरी। माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत। ओघाओघात महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला। गायकवाड यांची सारवासारव। शिंदे समितीकडून 58,82,000 नोंदींचा शोध। 2 कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना नोंदींचा लाभ होणार। 8,25,851 नागरिकांना मराठा कुणबी प्रमाणपत्र। विदर्भाच्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण। काल परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव घसरले। प्रति क्विंटल मागे 700 ते 800 रुपयांपर्यंत तोटा। 1,000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एल्फिस्टन रेल्वे पुलाच्या पाडकामाचा निर्णय सोमवारी। एमएमआरडी आणि स्थानिक रहिवाशांसोबत बैठकीत तोडगा काढला जाणार। पुलाच्या पाडकामामुळे शेजारील इमारतींना धोका निर्माण होण्याची भीती। मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। तर कांदिवली ते बोरिवली दरम्यान गर्डर कामासाठी दुपारी 1 वाजल्यापासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक असणार। नाशिक मुंबई महामार्गाच्या नवीन कसारा घाटामध्ये दुधाच्या टँकरचा भीषण अपघात। एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। चालकाकडून गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिर उद्या दर्शनासाठी बंद। चैत्र यात्रेनंतर स्वच्छतेसाठी भाविकांना पहाटे 4 ते दुपारी 3 पर्यंत मंदिर परिसरात येता येणार नाही। मुंबई गुन्हे शाखेकडून तहूर राणाची 8 तास चौकशी। मात्र राणाकडून अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं। तहूर राणा 26/11 हल्ल्याचा सूत्रधार असून सध्या तो एनआयए कोठडीत। Cancer Healer Center, a new beginning.